नमस्कार, मी निशा स्वागत करते तुमचं आपल्या घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचे लाडू। तर गूळ आणि शेंगदाणे वापरून दोनच साहित्य वापरून आपण हा लाडू पौष्टिक असा शेंगदाण्याचा लाडू बनवणार आहोत। तर शेंगदाण्याचे लाडू खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत। यामध्ये लोह हे जास्त प्रमाणामध्ये असतं, त्यामुळे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खूपच फायदेशीर हे लाडू आहेत। तसेच हाडे व स्नायू बळकट होण्यासाठी देखील हे लाडू खाल्ल्याने खूप फायदा होतो। तसेच गरोदर महिलांसाठी देखील हा लाडू खूपच फायदेशीर ठरतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपवासाला देखील आपण हा लाडू खाऊ शकतो। खूपच स्वादिष्ट आणि पौष्टिक असे हे लाडू आहेत। चला तर मग आपण आज ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहेत। गॅस मीडियम किंवा लहान ठेवायचा आणि हे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे। तर शेंगदाणे हे खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतले तर मग आपला लाडू खूप छान असा टेस्टी होतो। आणि यामध्ये मी जे शेंगदाणे वापरलेले आहेत ते बारीक घुंगरू शेंगदाणे आहेत। तर इथे छान असे लालसर शेंगदाणे होईपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत। तुम्हाला इथे दाखवते अशा प्रकारे शेंगदाण्याचे साल सहज जर निघालं आणि शेंगदाणे तुटताना असा क्रिस्पी वाटला तर मग समजायचं की शेंगदाणे खूप छान असे भाजून तयार झालेले आहेत। आता हे शेंगदाणे एका मोठ्या ताटामध्ये पसरवून ठेवायचे आहेत आणि हे शेंगदाणे थंड करून घ्यायचे आहेत। शेंगदाणे थंड झाले की ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। तर इथे मी हे शेंगदाणे थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। तर अशा प्रकारचं मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। एकदम बारीक आणि एकदम मोठे देखील नाही, रवाळ असं हे मी बारीक करून घेतलेले आहे। आता मी इथे घेतलेली आहे एक गुळाची ढेप, म्हणजेच हा 1 किलो गूळ आहे। चला तर आता हा गूळ मी एका खिसणीने खिसून घेणार आहे। तुम्ही हा गूळ मिक्सरला देखील फिरून बारीक करून घेऊ शकता, पण मी खिसणीने हा गूळ छान असा खिसला। तुम्ही बघू शकता मऊसूत असा हा गूळ मी इथे खिसून घेतलेला आहे। मिक्सरची अजिबात गरज पडली नाही, लाईट जरी गेली तर काही अडचण नाही आहे। मिक्सरने आपण छान असा हा गूळ बारीक करून घेऊ शकतो। तर इथे गूळ आणि शेंगदाणे दोन्ही देखील बारीक करून घेतलेलं आहे। तर इथे मी 1 किलो शेंगदाणे घेतले होते आणि 1 किलो गूळ घेतला होता, पण गुळामधला मी 125 ग्रॅम गूळ थोडा बाजूला ठेवला, कारण तो जास्तच गोडसर होतो। तुम्हाला जसा जास्त गोड आवडेल तेवढा तुम्ही 1 किलोला 1 किलो गूळ देखील वापरू शकता। आता आपण हे गूळ आणि शेंगदाणे मिक्स करून घेऊया। तर मी इथे हातानेच हे गूळ आणि शेंगदाणे आहेत ते मिक्स करून घेणार आहे। तुम्ही हे मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता। आता यामध्ये सर्व गूळ आहे तो काढून घ्यायचा आहे आणि गूळ सर्व काढून घेतल्यानंतर हे गूळ आणि शेंगदाणे अशा पद्धतीने छान असं चुरून एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने सर्व एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर गूळ आणि शेंगदाणे हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर इथे मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने गूळ आणि शेंगदाणे लाडू बनण्यासाठी तयार आहेत। तर हे अजिबात चिकट होत नाही, खाल्ल्यानंतर देखील तोंडात सहज विरघळला जातो। तर चला तर आता आपण याचे लाडू बनवून घेऊया। तर लाडू बनवण्यासाठी अशा प्रकारे गोळा घ्यायचा, तुम्हाला जितका मोठा बनवायचा आहे त्याच्यानुसार, आणि छान असं चारी बाजूने दाबून याला गोल असा आकार देत हा लाडू बनवून घ्यायचा आहे। तर इथे आम्ही छान असा हा गोलसर लाडू बनवून घेतला। तुम्ही पाहू शकता छान असा हा लाडू तयार आहे। तर सर्व प्रकारे असे लाडू बनवून घेतलेले आहेत। तयार आहेत आपले शेंगदाण्याचे पौष्टिक असे लाडू, उपवासाला देखील चालणारे पौष्टिक लाडू। तर तुम्हाला हा शेंगदाण्याचा लाडूचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर भेटूया अशाच पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये। बाय बाय।